पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। सांगोला रस्ता शनीश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजीक सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर 50 फूट डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सुविधा, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 721874 3131 आणि 721817 1221। पुण्यातील आळंदी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून आत्महत्येचा बनाव रचणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। आळंदी पोलिसांनी विष्णू महादेव पावडे याला जेरबंद केलं असून मिळालेल्या माहितीनुसार पार्वती दराडे आणि विष्णू महादेव पावडे यांचे मागील 6 महिन्यापासून विवाहबाह्य संबंध होते। दोघेही एकत्र दुचाकीवरून कामावर जात असत। 20 फेब्रुवारी रोजी कामानिमित्त बाहेर पडताना ते सोळूच्या जंगल परिसरात थांबले। तेथे जेवण दरम्यान दोघांमध्ये वाद झाला। या वादातून विष्णू पावडे याने पार्वती दराडे यांचा गळा ओढून तिची हत्या केली। दरम्यान माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। प्राथमिक तपासात आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा संशय बळावला आणि तो पुढील तपासात निष्पन्नही झाला। पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अवघ्या काही तासातच सोळू गावच्या हद्दीतून त्याला अटक केली। तपासात समोर आलं की पार्वतीच्या पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे ती विष्णूकडे वळली होती। मात्र विष्णू देखील मद्यपान करत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते। याच वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार कोंडिबा गिरी गोसावी यांनी तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।